नमस्कार मंडळी, मी प्रियांका। आज पुन्हा एकदा भेटतोय आपण माझ्या नवीन रेसिपी सोबत। आज मी बनवते निरफणसाची कापं। निरफणसाची कापं बनवण्यासाठी इथे मी निरफणस स्वच्छ धुवून घेतला आणि निरफणसाचे 2 तुकडे करून घेतले। निरफणस कापून झाल्यानंतर वरची साल काढून घेतली। सर्व साल काढून झाल्यानंतर आतील पाव काढून घेतली। जशी फणसाला पाव असते तशी निरफणसाला पण पाव असते। त्यानंतर त्याची मध्यम जाडीची कापं काढून घेतली। अशा प्रकारे सर्व कापं कापून झाल्यानंतर एक पातेलं घेतलं, त्यात पाणी घालून थोडं मीठ घातलं आणि त्या मिठात ती सर्व कापं बुडवून ठेवली आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवली। 10 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा कापं धुवून घेतली। कापं स्वच्छ धुतल्यानंतर पाणी काढून निथळून घेतली। नंतर ताटात सर्व कापं काढून झाल्यानंतर परत जरासं मीठ टाकलं आणि त्यात बरोबर कोकमाचा आगळ पण घातला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आगळ लावून झाल्यानंतर अर्धा चमचा आला लसूण पेस्ट टाकली आणि पुन्हा एकदा ती व्यवस्थित सर्व कापांना लावून घेतली। आणि मग 1-1.5 चमचा मालवणी मसाला लावून घेतला। मग एका भांड्यात 2-3 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ एकत्र करून घेतलं। त्यात पुन्हा एकदा जरासं मीठ टाकलं आणि मालवणी मसाला टाकला आणि मग सर्व एकत्र करून घेतलं। मंद आचेवर गॅस करून तवा ठेवला आणि त्यात तेल घातलं। मग एक करून सर्व कापं रवा आणि पिठाच्या मिश्रणात घोळवून घेतली आणि तव्यावर भाजायला सुरुवात केली। एका बाजूने कापं व्यवस्थित भाजल्यानंतर परतून घेतली। आता दुसऱ्या बाजूनेही चांगली खरपूस भाजल्यानंतर एक करून काढून घेतली। अशा प्रकारे सर्व कापं कुरकुरीत भाजून झालेली आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।